13 वर्षीय मुलीवर ज्या पद्धतीनं अमानुष अत्याचार झाले आणि या अमानुष अत्याचाराच्या संवेदना या प्रशासनाला काही जाग्या करू शकले नाहीत. आणि 1 महिन्यापूर्वी केजमध्ये घडलेला हा प्रकार ज्या पद्धतीने पोलीस विभागाकडून याची प्रतारणा करण्यात आली, आरोग्य विभागाच्याकडून याची प्रतारणा करण्यात आली आणि या प्रतारणेमध्ये त्या पीडितेला जवळपास 8 तास दवाखान्यात आणि जवळपास 9 ते 10 तास पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत बसावं लागलं आपल्या न्यायाची कैफियत मांडण्यासाठी. न्याय तर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये मिळणार नव्हता. त्यांना फक्त त्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची नोंद करायची होती. पण त्याच्यासाठी सुद्धा तिला 9 ते 10 तास ताटकळत बसवण्यात आलं. आणि ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीचा अत्याचार या दवाखान्याने केला, वास्तविक स्वरूपात अशा पीडित मुलींना, अशा पीडित व्यक्तींना ज्या पद्धतीच्या मानसिक आधाराची गरज असते, त्या आधाराला धाब्यावर ठेवून स्वतःची कर्तव्याची जी आपल्या स्वतःच्या प्रतिष्ठेची जी एक बडगा होता किंवा जे आपल्या ज्या पोस्टचा बडगा होता या कर्मचाऱ्यांनी दाखवला, परंतु हा बडगा चांगला टालाय. 6 जणांना याची निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि या 6 जणांवर ज्या पद्धतीने ही लाठी बरसली ना, त्यामुळं आता तरी या प्रशासन विभागानं आपल्या डोळ्यावरची जी बांधलेली पट्टी आहे ती उघडावी. कारण जर कर्तव्यात कसूर झाला तर त्याचे परिणाम काय होतात आणि त्या परिणामाची कशी प्रतारणा आपल्या कुटुंबाला भोगावी लागते हे सांगणारे हे सगळ्यात मोठं उदाहरण. परंतु ह्याची खऱ्या अर्थाने या प्रशासनामध्ये दखल घेतली जाईल का? या मुजोर कर्मचाऱ्यांची जी एक अरेरावीची भूमिका आहे त्याला कुठं या घटनेने चपराक बसेल का, याचंच विवेचन करण्यासाठी मी आज तुमच्या समोर. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, ऊपरवाले के काठी में आवाज में देर होती अंधेर नहीं. ती अशी लागते की ती आयुष्यभराची वण देऊन जातात. असंच वण आता त्या केजच्या उपविभागीय रुग्णालयातल्या त्या कर्मचाऱ्यांवर बेतलाय. 6 कर्मचारी याच्यात निलंबित झालेत आणि 6 कर्मचारी निलंबित झाल्यानंतर आज त्यांच्या ज्या भूमिका आहेत, त्यांच्या ज्या मुजोऱ्या आहेत, त्यांच्या ज्या पदाच्या गुरम्या आहेत, त्या खऱ्या अर्थानं निघण्यासाठी ही खूप मोठी एक छोटीशी शिक्षा आहे. मोठी म्हणता येणार नाही, छोटी शिक्षा आहे. कारण की यांना खऱ्या अर्थानं बडतर्फच केलं पाहिजे असतं. कारण की बडतर्फ केलं असतं आणि यांचे मेडिकलचे लायसन्स जे वैद्यकीय डॉक्टर आहेत, अधीक्षक आहेत किंवा जे मेडिकल ऑफिसर आहेत, यांचे वैद्यकीय परवानेच रद्द करायला पाहिजे होते. आणि ज्या पद्धतीने या नर्सिंग स्टाफनं आणि पुन्हा त्याच्या संदर्भातील जे काही मंडळी, एकूण 6 जणांचा समावेश आहे, या 6 जणाला कायमचं या गोष्टीचा धडा म्हणजे त्यांचा आयुष्यातला जो सगळ्यात मोठी गुर्मी आहे ना, ती थांबवण्यासाठी शासनाने कडक आणि कठोर पावलं उचलायला पाहिजे होती. पण नशीब चला निलंबनापर्यंत तरी आले. हे निलंबनामुळे कमीत कमी या लोकांच्या बाकीच्या लोकांचे डोळे तरी उघडतील. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या प्रशासनीय विभाग म्हणजे जो कार्यपालिकेतला विभाग, तो कोणताही असो, महसूल असो, आरोग्य असो, पोलीस असो, तुमचं सार्वजनिक बांधकाम असो किंवा जितक्या प्रकारच्या भूमिका या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कार्यपालिकेत जोडल्या जातात, त्यांच्यामध्ये हा पदाची गुर्मी आणि ज्या पद्धतीची पगाराची मस्ती यांच्या अंगात दिसते ना, त्यामुळे हे सर्वसामान्याला फाट्यावर मारतात. सर्वसामान्य म्हणजे यांच्यासाठी पाळणा पाचोळा. आणि ह्या पाळ्या पाचोळ्याला कशा पद्धतीने तेवढा आपल्याला त्याचा अधिकार मिळालेला आहे आणि वरच पुन्हा आपल्याला शासनाने कवच कुंडल दिलेले आहेत. जर तुम्ही शासकीय कार्यालयात जाऊन जर एखादा प्रश्न जोरात विचारण्याचा प्रयत्न केला किंवा थोडीशी हुज्जतबाजी झाली की 353 करायला हे मोकळे. याच कवच कुंडलाची खऱ्या अर्थानं यांनी आपलं पांघरून बनवलंय आणि आपल्या मनमानी पद्धतीची मनमानी परिस्थितीची जी तलवार या सर्वसामान्यावर टांगत राहिली ना, त्याचे खऱ्या अर्थानं खूप जण विक्टीम झालेत. पण आज वास्तविक स्वरूपात यांच्या मुजोरीला ज्या पद्धतीनं मीडियानं हे प्रकरण उचललं आणि खऱ्या अर्थानं याचं सगळ्यात मोठं श्रेय मीडियाला आहे. कारण की त्या दिवशी ज्या पद्धतीच्या भूमिका याच्यावर मांडण्यात आल्या, सामाजिक कार्यकर्ते, मनीषा तोकले, त्यांच्यासोबतचे सहकारी हे सगळे याच्यावर तुटून पडले
आणि यांनी सगळ्यांनी या गोष्टीचा खऱ्या अर्थाने समाचार घेतला. वास्तविक स्वरूपात जी मुलगी आहे, 13 वर्षाची अबालिक मुलगी आहे, तिच्यावर झालेल्या मानसिक अत्याचारासाठी, तिच्यासोबत झालेल्या शारीरिक छळाची जी भूमिका आहे ती मांडण्यासाठी ही मंडळी जमा झाली होती. परंतु वास्तविक स्वरूपात प्रशासन किती किती प्रकारात निर्ढावलेलं आहे. कारण की ज्या पोलीस विभागात पहिल्यांदा ही पोलिसाची पायरी चढली, त्या ठिकाणी सुद्धा या पोलीस कर्मचाऱ्यांनी जी तिच्यासोबत प्रतारणा केली, म्हणजे रात्री 10 वाजल्यापासून तर सकाळी 5 वाजल्यापर्यंतच्या जो काळ गेला, त्या काळामध्ये कसल्याच पद्धतीची दखल घेण्यात नाही आली. शेवटी ती महिला आहे, महिला असताना तिला अशा पद्धतीच्या प्रतारणामध्ये उभं करणं म्हणजे सगळ्यात मोठ्या माणुसकीचा प्रकार होता. महिला नाही, ती बालिका आहे. महिला असली असती तरी तेच कायदा आणि बालिका असली तरी तोच कायदा. आपल्याकडं जो एक कायद्याची सुसूत्रबद्धता एका रेषेत आणून ठेवली आहे ना, त्याचे हे परिणाम आहेत. आणि मग महिला असताना सुद्धा, म्हणजे बालिका असताना सुद्धा तिला जवळपास अशा पद्धतीने तिला आणि तिच्या कुटुंबियाला ताटकळत बसावं लागलं त्या पोलीस स्टेशनमध्ये. हे येतोय, तो जातोय ड्युटी. खऱ्या अर्थाने या पोलीस कर्मचाऱ्यांवरही अशाच पद्धतीची निलंबनाची कारवाई किंवा बडतर्फीची कारवाई केली पाहिजे, बडतर्फीच केली पाहिजे. कारण की तुम्हाला जर खऱ्या अर्थानं मनातल्या संवेदना तुमच्यातल्या मेलेल्या असतील आणि शेवटी तुम्ही जर तो 10-10:30ला जर ती फिर्याद नोंदवून घेतली असती तर काय तुमच्या बापाचं बिघडलं असतं का? का तुम्हाला कुणी तुम्हाला कुणी सीमेवर नेऊन हातात बंदुका देऊन तुमच्यावर कुणी रक्षण करण्यासाठी पाठवणार होते? हे 7 ते 8 तास जे तुम्ही विनाकारण त्या मुलीसोबत छळ करत राहिलात ना, तो छळच या सिस्टीमनं दिलेल्या अधिकाराचा छळ आहे. तुम्हाला ज्या कर्तव्याची मुजुरी आहे ना, तुम्हाला ज्या तुमच्या पदाची एक मस्ती आहे ना, त्या मस्तीनं या मुलीच्या खऱ्या अर्थानं प्रतारणा केल्या. वास्तविक स्वरूपात अशा प्रतारणा खूप होतात, वारंवार होतात, पण त्याची दखल घेतली जात नाही, त्या पद्धतीने मांडलं जात नाही. आणि मांडाव तरी काय काय, यांच्या मुजोराच एवढ्या झाल्यात की ज्या पद्धतीने एखादा कर्तव्यावर आलेला एखादा तहसीलदार एखाद्या गोष्टीची भूमिका मांडत असेल, पण त्या तहसीलदारची भूमिका त्याला न्याय देण्याच्या वेळेस तो न्याय देवतापेक्षा म्हणजे ब्रह्मदेवापेक्षा मोठा असतो. आणि ब्रह्मदेवापेक्षा मोठा समजून ज्या पद्धतीची प्रतारणा करतो ना, ज्या पद्धतीने हे जुलमी रजाकार करायचे, जुलमी राजे करायचे, त्या पद्धतीची मस्ती आणि मुजुरी या तहसीलदारच्या अंगात येते. आणि मग मी म्हणेल तो कायदा, मग भलेही कायद्यावर तुमच्या संदर्भात 10 साक्ष दिलेली, 10 पुरावे दिलेले असले तरी जी एक पैशाची गड्डी बाजूला पडलेली असते, जी कोणीतरी त्यांच्यासाठी ऍडजस्ट केलेली असते, त्या ऍडजस्ट केलेल्या गड्डीसाठी हे स्वतःच्या परिस्थितीनं न्याय प्रक्रिया करतात. आणि वास्तविक स्वरूपात अशाच पद्धतीच्या मुजोऱ्या या खऱ्या अर्थानं या प्रशासनिक मंडळात खूप मोठ्या प्रमाणात आहे. तहसीलदाराचं हे फक्त नाव ह्याच्यासाठी घेतलं की एक तालुक्याचा करता धरता आहे, पण तेव्हा तो जर अशा पद्धतीची भ्रष्ट व्यवस्था वापरत असेल, अशा पद्धतीच्या भ्रष्ट वागणुकी करत असतील आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं एमपीएससीच्या माध्यमातून आणि एक चांगल्या सुसंस्कृत कुटुंबातून आलेली ही लोक ज्या परिस्थितीत यांच्यावर संस्काराचे धडे केले जातात, पण जेव्हा कर्तव्यावर येतात ना, त्याच्यावर सगळं पाणी फिरवून फक्त हे किती मोजता येतात याचीच वाट बघतात. हे मोजण्याची परिस्थिती, ही मोजण्याची जर भाषा बसली, आज खऱ्या अर्थानं जर अँटी करप्शन ब्युरोनं जर खऱ्या अर्थाने ट्रॅप टाकायला सुरुवात केली ना, तर ही अख्खी कार्यपालिका निकामी होईल. ही अख्खी कार्यपालिका खिळखिळी होईल. पण अडकवणारे कोणाला आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या परिस्थित्या का हे वाटोळ्या करून घ्यायच्या, पण ह्यांना सुधारण्याचं नाव नाहीये. आणि अशाच पद्धतीच्या जर कारवाया झाल्या, अशा पद्धतीच्या जर तलवारी लटकल्या, तरच खऱ्या अर्थानं ही प्रशासन कार्यपालिका ही व्यवस्थित काम करेल. नाहीतर काय, मग जनप्रतिनिधींचे पाय चोपा, जनप्रतिनिधींची चरणवंदना करा आणि आपला जो लागलेला कार्यक्रम आहे तो व्यवस्थित करा, म्हणजे यांचं सगळं कर्तव्य पूर्ण होतात. अशा परिस्थितीत अडकलेली ही आमची कार्यपालिका. वास्तविक स्वरूपात आज ज्या पद्धतीने या आरोग्य विभागातल्या उपजिल्हा रुग्णालयातल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर जी काठी बरसली आहे आणि ह्याच्यात 6 म्हणजे वैद्यकीय अधीक्षकापासून
ते परिचारिकांपर्यंत ह्या 6 जणांना निलंबित करण्यात आलंय. हे निलंबन आवश्यक होतं. खऱ्या अर्थानं हे निलंबन आता येणाऱ्या काळामध्ये खूप काही कर्तव्याची जी भूमिका आहे ती शिकवून जाईल. आणि अशा पद्धतीच्या निलंबनाच्या कारवाया तर खऱ्या अर्थानं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक एक केल्या ना, आणि ह्याच्यात घालवताना मुख्य लोक घाला, जेणेकेने हे बाकीचे जे उपटसुंबे जे पोचल्या गेलेत आणि जे स्वतःची मस्ती दाखवतात ना, त्यांना चांगला चोप बसेल. खालच्या मुळांवर घाव करून काही उपयोग नाही. म्हणजे खालच्या तृतीय वर्ग आणि चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांवर ह्या कारवाया काही उपयोगाच्या पडणार नाहीत. मोठे मासे गळाला लावा, म्हणजे खऱ्या अर्थानं यांच्या मुसक्या आवळल्या जातील आणि खऱ्या अर्थानं जनता ही यांची मायबाप आहे याची प्रचिती यांना मिळेल. कारण की जनतेच्या घामातून जो कररूपी पैसा भरला जातो त्याच्यातूनच यांची चोचली पुरवल्या जातात. परत पुन्हा जनतेला शोषण्यासाठी हे वेगवेगळे मार्ग वापरतात. या सगळ्या गोष्टीचा समाचार खऱ्या अर्थानं प्रशासनाने म्हणजे शासनाने घेतला पाहिजे. प्रशासन तर घेणार नाही, कारण की चोर चोर मौसरे भाई, एकमेकाची साक्ष एकमेकालाच आहे. त्यामुळं राज्यकर्त्यांचं हे कर्तव्य आहे की यांना शिस्त लावणं. या पद्धतीने मुख्यमंत्री महोदयांनी जर याच्यात विशेष लक्ष घातलं आणि अशा पद्धतीची जर स्वच्छ प्रशासन व्यवस्था जरी केली, बाकीचे विकास करू नका, काही गरज नाही बाकीच्या विकासाची, फक्त ही कार्यपालिका एकदा झोडून काढा. ही कार्यपालिका जोपर्यंत चांगल्या पद्धतीनं सुव्यवस्थितपणे चालणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही कितीही वरून पाठवलं, कितीही तुम्ही उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला, तरी ही कार्यपालिका ज्या पद्धतीने ह्याला ब्लॉक करते आणि स्वतःच्या मुजोऱ्या दाखवून सर्वसामान्यपर्यंत न्याय देण्याचं काम होत नाही, पोहोचण्याचं काम होत नाही, त्याला खऱ्या अर्थानं मोकळं केलं पाहिजे. यासाठी या केज उपयोगी रुग्णालयात झालेल्या घटनेचा खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. आणि ज्या परिस्थितीने मीडियाने हा विषय उचलला आणि वरची काठी बरसली, सिव्हिल सर्जन याच्यात काही करणार नव्हते, कारण की सिव्हिल सर्जन सुद्धा त्याच पद्धतीचे. त्यामुळं त्यांना या परिस्थित्या यांना चालू द्यायच्यात, कारण की या परिस्थित्या चालल्या तर आपली सिस्टीम भागते. त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या बरसल्या आणि ज्या उशिरा का होईना पण यावर कारवाई झाली, त्याबद्दल शासनाचं खूप खूप अभिनंदन. आणि याबद्दल आपल्याला काय वाटत असेल, याबद्दल आपल्या मनात काही भूमिका असेल तर निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.